जनतेने सेवा करायची संधी दिल्यावर आपण सेवा करायला पाहिजे होती. लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जायला पाहिजे होतं. विकासाच्या नावाखाली नायगाव विधानसभा मतदारसंघाला एका उंचीच्या स्तरावर नेऊन मोठ्या प्रमाणामध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रात न्यायला पाहिजे होतं. पण आपण कारखाना उभारणार तर सोडाच, कारखान्याचा जन्म होण्याच्या अगोदरच कारखाना विकून खाला. कारखान्याच्या नटाबोटासहित त्या कारखान्याची विक्री केली. या मतदारसंघामध्ये एकाही लोकांसोबत आपली समन्वयाची वागणूक नाही. कार्यकर्त्यांवरती वारंवार गुन्हे दाखल केले जातात. इथं कार्यकर्त्यांना कोणी पाहणारं नाही. विशिष्ट समाजाचा द्वेष करून, विशिष्ट समाजाविषयी वेगळं वक्तव्य काहीतरी करून तेथील कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा राजरोसपणे इथे चालू आहे. दडपशाही चालू आहे, हिटलरशाही चालू आहे. याचाही जाब जर कोणी विचारला असेल तर त्याचंही उत्तर देण्याची दानत इथल्या आमदारांनी नक्कीच ठेवली पाहिजे. आणि अशा मुजोर आमदाराला यावेळेस या नायगाव विधानसभा मतदारसंघाची जनता कधीच माफ करणार नाही. आणि आमचं मत हे जो माणूस आमचा असेल, आमच्या हक्काचा असेल, आमच्या मागे उभा राहील, त्यासाठी आमचं मत असेल.